तर मित्रांनो आता हे पण दादा म्हणजे राजगुरू पासून आलेले आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव बैलाचं आपल्या? जिगर. जिगर. बरं काय होतंय जिगरला प्रॉब्लेम? जिगरला असं आवडल्यासारखं करतोय बैल, बरं, बरं. पहिल्यासारखा पळत नाही. साधारण म्हणजे किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे? तर 1-2 महिने झाला असा प्रॉब्लेम झाला. 1-2 महिन्यापासून हा प्रॉब्लेम. म्हणजे आपली कशी काय माहिती भेटली तुम्हाला? आपली YouTube वरती पाहिलं, Instagram वरती पाहिलं आपल्या मुलाखती नाही का. हा, इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती पाहून मित्रांनो आज दादा चोळण्यासाठी बैल आलेले आहेत. आता 1 महिन्याचा कोर्स बऱ्यापैकी दिलेला आहे. तर आता भरपूर प्रमाणात सर्दी आहे मित्रांनो बैलाला. हो, सर्दी कारण पण आहे. फुफ्फुसाला इन्फेक्शन, निमोनियाचा प्रकार असा कप होतात की वरनं दूध पाजलं किंवा बैल वगैरे कमी पडली किंवा वरून काय पाजताना ठसका लागला की फुफ्फुसाला इन्फेक्शन होतं मित्रांनो. तर आता आपण म्हणजे चोळला बैल तुमचा पूर्णपणे मणक्यात पण अवघडला होता हो, हो. आणि खाली शिरा पण अवघडले होते. पण त्याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? बैल आता तसा मोकळा झाल्यासारखं वाटतंय आणि फ्रेश चालतोय. बरं बरं. म्हणजे आता पूर्णपणे जे हो. शिरा अवघडले होते ते पूर्णपणे मोकळ्या झाले. आता पूर्ण मणक्यात पण बैल अवघडला होता. हो, कारण अवघडला. सुट्टीला वगैरे चढ उतार असतोय त्यामुळे सुट्टीला एकदम हा बैल सुटला, पाठीमागचा मागे राहिला की मागे ह्याला राहिला. एकदम बैल चमकतो मणक्यात, त्यामुळे ही प्रॉब्लेम झाला. बरोबर. तर आता म्हणजे योग्य ठिकाणी चोळल्यागत तुम्हाला हो, वाटतं? वाटतंय फरक पडतोय. मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आपल्या देखील जनावरला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा. धन्यवाद.